नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील पहिले प्रकरण गतीचे नियम या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूया आलेख पद्धतीने गतिविषयक समीकरणे. इक्वेशन्स ऑफ मोशन यूजिंग ग्राफिकल मेथड. न्यूटनने वस्तूच्या गतीचा अभ्यास केला आणि नंतर गतिविषयक 3 समीकरणांचा संच मांडला. एका रेषेत गतिमान वस्तूचे विस्थापन, वेग, त्वरण व काल यातील संबंध या समीकरणामध्ये मांडलेला आहे. तो आपण आज अभ्यासणार आहोत. पहा, एक वस्तू सुरुवातीला u वेगाने सरळ रेषेत गतिमान आहे. t वेळेत a त्वरणामुळे ती अंतिम वेग v गाठते. पहा, वस्तूचा सुरुवातीचा वेग आहे u. t इतक्या कालावधीमध्ये a या त्वरणामुळे ती अंतिम वेग काय गाठते? v. आणि यामध्ये तिचे विस्थापन किती होते? तर s. तर 3 समीकरणांचा संच पहा कसा देता येतो. v बरोबर u अधिक at हे वेग काल संबंध दर्शवते. s बरोबर ut अधिक 1/2 at वर्ग हे विस्थापन काल संबंध दर्शवते. तर v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as हे विस्थापन आणि वेग यातील संबंध दर्शवते. आता ही जी समीकरणे आहेत, ही समीकरणे आलेख पद्धतीने कशी मिळवता येतात त्याचा आपण आज या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. पहा, वेग काल संबंधाचे समीकरण. एकसमान त्वरणित वेगाने गतिमान असलेल्या वस्तूच्या वेगातील कालानुसार होणारा बदल आकृती 1.9 मध्ये आलेखाच्या साहाय्याने दर्शवलेला आहे. तर आकृती 1.9 पहा. या ठिकाणी हा x अक्ष आहे, तर हा y अक्ष आहे. या ठिकाणी OE हा कालावधी आहे आणि तो कालावधी t आहे. O पासून D पर्यंतचा सुरुवातीचा वेग आहे u, त्यानंतरचा वेग आहे v. तर हा वेग काल संबंध आहे, तो आलेखाने या ठिकाणी दाखवलेला आहे. तर वस्तू आलेखातील D या बिंदूपासून गतिमान होते. वेळेनुसार वस्तूचा वेग काय होतो? वाढत जातो आणि t या कालावधीनंतर वस्तू आलेखातील B या बिंदूपर्यंत पोचते. पहा, D या बिंदूपासून गतिमान झालेली वस्तू t या कालावधीपर्यंत B या बिंदूपर्यंत जाऊन काय करते? पोचते. वस्तूचा सुरुवातीचा वेग आपण काय घेतला आहे? u. म्हणजेच अंतर OD. u म्हणजेच हे अंतर काय आहे? OD. वस्तूचा अंतिम वेग काय आहे? v. म्हणजेच OC. O पासून C पर्यंत. त्यानंतर कालावधी t आहे आणि तो t हा कालावधी म्हणजेच OE. तर x अक्षावरती तो दाखवलेला आहे कालावधी आणि y अक्षावरती वेग दाखवलेला आहे. आता त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले कालावधी. आता वेगातील बदल कसा काढणार आपण? तर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग. तर अंतिम वेग म्हणजेच काय आहे? OC वजा सुरुवातीचा वेग काय आहे? OD. OC वजा OD भागिले कालावधी. कालावधी t आहे. आता या ठिकाणी OC वजा OD. आता OC वजा OD म्हणजेच काय? तर CD. पहा, हा OC वजा हा OD म्हणजे राहिलं काय? हा DC किंवा CD. आता CD बरोबर AT कसे आले पहा. OC वजा OD बरोबर CD म्हणजे OC वजा ODच्या ठिकाणी CD ठेवले. या ठिकाणी त्वरण A आहे, हा T इकडे पाठवला, काय झाले? AT म्हणजे CD बरोबर काय आले? AT. याला पहिलं इक्वेशन म्हटलेलं आहे. B या बिंदूतून y अक्षात समांतर रेषा काढायला सांगितलेली आहे त्यांनी. B या बिंदूतून y अक्षाला समांतर रेषा काढली. हा y अक्ष आहे आणि B या बिंदूतून ही तुटक जी दाखवली ती या y अक्षाला काय आहे? समांतर आहे. ती x अक्षास ई बिंदूमध्ये काय करते? छेदते. पाहिजे ई बिंदू दाखवलेला आहे. D या बिंदूतून x अक्षास समांतर रेषा काढायला सांगितलेली आहे. D या बिंदूतून या x अक्षाला DA ही समांतर रेषा काढली. पहा,
बी या बिंदूतून वाय अक्षाला समांतर बी ई ही रेषा काढली, तर डी बिंदूतून डी ए किंवा ए डी ही एक्स अक्षाला समांतर रेषा काढली. ती या रेषेला ए बिंदूमध्ये काय करते, छेदते. बी या रेषेला ए बिंदू छेदते. आलेखावरून बी ई बरोबर, आता बी ई बरोबर काय येणार, बी ए अधिक ए ई. बी ई बरोबर बी ए अधिक ए ई. मग व्ही बरोबर सी डी अधिक ओ डी. सी डी अधिक ओ डी, कारण ओ डी हा सुरुवातीचा आहे आणि ओ सी हा अंतिम वेग आहे. म्हणजेच हा टोटल व्ही हा वेग बरोबर सी डी अधिक ओ डी. ए बी बरोबर सी डी. हे पहा, ए बी आणि सी डी हे समान आहे. ए ई बरोबर ओ डी. ए ई आणि ओ डी ही दोन्ही अंतरे समान आहेत. मग विधान 1 वरून विधान 1 काय आहे आपलं, सी डी बरोबर ए टी. मग व्ही बरोबर काय येणार, सी डीची किंमत ए टी ठेवली आणि ओ डीची किंमत काय आहे, ओ डीची किंमत यू आहे. म्हणजे व्ही बरोबर ए टी अधिक यू किंवा व्ही बरोबर यू अधिक ए टी. हे काय आहे, गतिविषयक पहिले समीकरण. पहा लक्षात आले का, पुन्हा एकदा ऐका. बी ई ही वाय अक्षाला समांतर रेषा काढली आणि डी ए किंवा ए डी ही एक्स अक्षाला समांतर रेषा काढली. आता ओ सी हे अंतर व्ही आहे आणि व्ही म्हणजेच काय, ओ डी अधिक सी डी. सी डी आणि ए बी ही दोन अंतरं समान आहेत आणि बी ई म्हणजेच काय, बी ए अधिक ए ई. मग व्ही बरोबर सी डी अधिक ओ डी. पण सी डी बरोबर 1 वरून काय आहे, ए टी आणि ओ डीची किंमत काय आहे, यू. मग व्ही बरोबर ए टी अधिक यू किंवा व्ही बरोबर यू अधिक ए टी. हे आहे गतिविषयक पहिले समीकरण. पुढे विस्थापन काल संबंधाचे समीकरण. आता दुसरे समीकरण आपण अभ्यासणार आहोत. समजा एखाद्या वस्तूने एक समान त्वरण ए नुसार टी कालावधीत एस अंतर कापले. पहा, एखादी वस्तू ए त्वरण टी या कालावधीमध्ये ए या त्वरणानुसार टी या कालावधीमध्ये एस इतके अंतर कापते. आकृती 1.9 मधील आलेखावरून वस्तूने कापलेले अंतर चौकोन डी ओ ई बी डी ओ ई बी च्या क्षेत्रफळाने काढता येईल. डी ओ ए बीचे जे क्षेत्रफळ आहे तेवढे वस्तूने कापलेले काय असेल, अंतर असेल. म्हणजेच एस बरोबर काय आलं, एस हे विस्थापन आहे. म्हणजेच एस बरोबर काय आले, चौकोन डी ओ ई बीचे क्षेत्रफळ. आता चौकोन डी ओ ई बी म्हणजेच काय, आयत डी ओ ई बी आयत डी ओ ई ए अधिक त्रिकोण डी ए बी. हा त्रिकोण आणि हा आयत या दोघांची बेरीज म्हणजेच डी ओ ई बीचे क्षेत्रफळ. पहा एस बरोबर आता डी ओ ई ए. डी ओ ई ए हा आयत आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. याची लांबी काय घेतली, ओ ई आणि रुंदी काय घेतली, ए ई. म्हणजेच ए ई गुणिले ओ ई अधिक त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. 1/2 गुणिले ए बी हा पाया घेतला आणि डी ए ही उंची घेतली. परंतु ए ई बरोबर यू आहे. पहा ओ डी बरोबर यू म्हणजे ए ई सुद्धा काय असणार आहे, यू असणार आहे. ओ ई बरोबर टी आहे. ओ ई टी आहे हे आपण सुरुवातीलाच पाहिले. ओ ई बरोबर डी ए. ओ ई बरोबर डी ए म्हणजे डी ए बरोबर सुद्धा काय झाले, टी झाले. आणि ए बी बरोबर काय आहे, ए टी. आता पहा हा सी डी आहे तो ए टी आहे, आपण मग अशीच काढलेला आहे. म्हणजे ए बी सुद्धा काय असणार आहे, ए टी असणार आहे. मग एस बरोबर काय येणार, ए ईची किंमत ठेवली यू. ओ ईची किंमत काय आहे, टी म्हणजे यू गुणिले टी अधिक 1/2 गुणिले ए बीची किंमत आहे ए टी आणि डी एची किंमत काय आहे, टी आहे. म्हणजेच एस बरोबर यू गुणिले टी अधिक 1/2 गुणिले ए टी गुणिले टी. आता ए टी गुणिले टी म्हणजेच ए टीचा वर्ग होणार. टी गुणिले टी म्हणजे टीचा वर्ग. म्हणजे समीकरण काय आले, एस बरोबर यू टी अधिक 1/2 ए टी वर्ग. हे झाले गतिविषयक दुसरे समीकरण म्हणजेच विस्थापन काल संबंधाचे समीकरण. चला तर आता पाहूया तिसरे समीकरण, विस्थापन वेग संबंधाचे समीकरण. पहा आकृती 1.9 मधील आलेखावरून वस्तूने कापलेले अंतर चौकोन डी ओ ई बीच्या क्षेत्रफळाने काढता येते. हे आपण पाहिले आहे. परंतु चौकोन डी ओ ई बी हा समलंब चौकोन आहे. म्हणून समलंब चौकोनाच्या सूत्राचा वापर करून वस्तूने कापलेले अंतर आपल्याला काढता येईल.
एस बरोबर समलंब चौकोन DOEBचे क्षेत्रफळ. तर समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचे सूत्र या ठिकाणी दिलेले आहे. 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज गुणिले उंची किंवा त्यालाच लंबांतर असे म्हणतात किंवा समांतर बाजूमधील लंब अंतर. म्हणजेच 1/2 गुणिले आता समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज. या चौकोनामध्ये समांतर बाजू कोणत्या? तर OD आणि EB किंवा BE. OD आणि BE किंवा EB ह्या समांतर बाजू आहेत, म्हणजेच OD अधिक BE गुणिले उंची कोणती आहे? तर OE ही लंब उंची आहे. इथं 90 अंशाचा कोण होतो, म्हणजे ही काय आहे? लंब उंची. परंतु OD बरोबर U आहे, BE बरोबर V आहे, कारण OC बरोबर V आहे, म्हणजे BE बरोबर सुद्धा काय येणार? V येणार. आणि OE बरोबर T येणार आहे, OE T आहेच. मग 1/2 गुणिले ODची किंमत काय आहे? U अधिक BEची किंमत काय आहे? V गुणिले OEची किंमत आहे T. म्हणजे S बरोबर काय आले? 1/2 गुणिले U अधिक V गुणिले T. हे झाले समीकरण 2. परंतु A बरोबर V वजा U छेद T आपण सुरुवातीलाच बघितले, म्हणजेच T बरोबर काय आले? V वजा U छेद A. हे झाले समीकरण 3. मग S बरोबर 1/2 गुणिले U अधिक V गुणिले Tची किंमत V वजा U छेद A. आता या ठिकाणी V अधिक U अधिक V म्हणजेच V अधिक U आणि V वजा U छेद 2A. आता V अधिक U आणि V वजा U तुम्ही गणितामध्ये A अधिक B आणि A वजा B हे नित्य समीकरण अभ्यासले असेल. तर काय A अधिक B A वजा B बरोबर Aचा वर्ग वजा Bचा वर्ग आणि Aचा वर्ग वजा Bचा वर्ग. मग या ठिकाणी V अधिक U आणि V वजा U म्हणजे काय येईल? V वर्ग वजा U वर्ग. लक्षात आले का? पहा, एका कंसात A अधिक B आणि दुसऱ्या कंसात A वजा B असेल तर Aचा वर्ग वजा Bचा वर्ग. मग एका कंसात V अधिक U आणि दुसऱ्या कंसात V वजा U असेल तर V वर्ग वजा U वर्ग. हा 2A इकडे गेल्यानंतर गुणिले झाला 2AS, म्हणजेच 2AS बरोबर V वर्ग वजा U वर्ग. पहा या ठिकाणी लिहिते मी 2AS बरोबर V वर्ग वजा U वर्ग. आता हा U वर्ग इकडे वजा आहे, तो जर इकडे आणला तर काय होईल? अधिक होईल. म्हणजेच V वर्ग बरोबर काय आले? U वर्ग अधिक 2AS. आणि हे आहे गतिविषयक तिसरे समीकरण. तर विद्यार्थी मित्रांनो, ही तिन्ही समीकरणे अत्यंत महत्त्वाची आहेत. या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवा म्हणून काय दिलेलं आहे पहा, ज्यावेळी वस्तू त्वरणित होते त्यावेळी तिचा वेग काय होतो? बदलतो. वेगामध्ये होणारा बदल वेगाचे परिमाण किंवा दिशा किंवा दोन्हीही बदलल्याने होतो. पहा, ज्यावेळी वस्तू त्वरणित होते त्यावेळी तिचा वेग बदलतो. आता वेगामध्ये होणारा बदल कशामुळे होतो? तर वेगाचे परिमाण किंवा दिशा किंवा दोन्हीही बदलले की वेग काय होतो? बदलतो. एकसमान वर्तुळाकार गती म्हणजेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. घड्याळाच्या सेकंद काट्याच्या टोकाचे निरीक्षण करा. त्याच्या चाली व वेगाविषयी काय सांगता येईल? आता या ठिकाणी करून पाहूया असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण पाहूया. घड्याळाच्या काट्याच्या टोकाची चाल सतत स्थिर असते. पहा, घड्याळाच्या काट्याच्या टोकाची चाल ही सतत काय असते? स्थिर असते. परंतु त्याची विस्थापनाची दिशा सतत बदलत असल्याने त्याचा वेगही सतत काय होतो? बदलत असतो. सेकंद काट्याचे टोक वर्तुळाकार मार्गाने फिरत असल्याने या गतीला एकसमान वर्तुळाकार गती असे म्हणतात. अशा प्रकारच्या गतीची आणखी कोणती उदाहरणे तुम्हाला देता येतील? आता वर्तुळाकार गती. वर्तुळाकार गतीचं कोणतं उदाहरण आपल्याला देता येईल? आपल्या घरामध्ये जो पंखा फिरतो त्याची पाती स्वतःभोवती गोल गोल फिरतात, किंवा पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ही पण वर्तुळाकार गतीमध्ये फिरते. जेव्हा वस्तू स्थिर चालीने वर्तुळाकार मार्गाने गतिमान होते तेव्हा वेगामध्ये होणारा बदल फक्त गतीची दिशा बदलल्याने होतो. या ठिकाणी वर्तुळाकार गतीने वस्तू फिरते त्यावेळी जो बदल होतो तो गतीची दिशा बदलल्यामुळे होतो, त्यामुळे तो त्वरणित वेग असतो. जेव्हा एखादी वस्तू एकसमान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला काय म्हणतात? एकसमान वर्तुळाकार गती. पहा, एकसमान वर्तुळाकार गती म्हणजे काय? तर जेव्हा एखादी वस्तू एकसमान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते
तेव्हा त्या गतीला एकसमान वर्तुळाकार गती असे म्हणतात. उदाहरणार्थ, एकसमान चालीने फिरणाऱ्या गोफणीतील दगडाची गती, सायकलच्या चाकावरील कुठल्याही बिंदूची गती. वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असलेली वस्तू टी कालावधीत आपल्या मूळ स्थानी परत येत असेल तर वस्तूची चाल खालील सूत्राच्या साहाय्याने काढता येते. चाल बरोबर परीघ भागिले काल, आणि परीघ 2 पाय आर या सूत्राने करतात, म्हणजेच व्ही बरोबर 2 पाय आरचे टी. आर म्हणजे वर्तुळाची त्रिज्या. तर विद्यार्थी मित्रांनो, घड्याळाचे जे काटे फिरतात ते विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा त्यांच्या जागेवर येतात. तर त्यांची चाल काढण्यासाठी परीघ भागिले काल हे सूत्र वापरता येते. दैनंदिन जीवनातील वर्तुळाकार गतीची विविध उदाहरणे शोधा. पहा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या गाड्या पाहतो त्या गाड्यांची जी चाकं फिरतात ती वर्तुळाकार फिरतात. आत्ताच आपण उदाहरण कोणतं पाहिलं तर फिरणाऱ्या पंख्याची गती ही वर्तुळाकार गती आहे. तर ही आपल्या दैनंदिन जीवनातील गतीची उदाहरणे आहेत. एक समान वर्तुळाकार वेगाची दिशा काढणे. तर करून पाहूया. पहा, एक गोल फिरणारी चकती घ्या. तिच्या कडेला एक 5 रुपयाचे नाणे ठेवा. पहा, गोल फिरणारी चकती घेऊन तिच्या कडेला काय केलेलं आहे, 5 रुपयांचे नाणे ठेवलेले आहे. आकृती 1.11 पहा तुम्ही. चकती गोल फिरवा. चकती जास्त वेगाने फिरवल्यास नाणे कोणत्याही दिशेने फेकले जाते याचे निरीक्षण करा. आपण ही चकती वेगाने फिरवली तर नाणे काय होते, कुठल्याही दिशेला फेकले जाते. चकतीवर नाणे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून ही कृती पुन्हा पुन्हा करा आणि प्रत्येक वेळी नाणे कोणत्या दिशेने फेकले जाते याचे निरीक्षण करा. तर हा प्रयोग तुम्ही करून पाहू शकता. तर चकती जर आपण वेगाने फिरवली तर ते नाणे काय होते, कोणत्याही दिशेला फेकले जाते. तर हे तुम्ही करून पाहू शकता. नाणे वर्तुळाकार चकतीच्या त्रिज्येला लंब असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने जाते. पहा, आपण जर नाणे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले तर ते नाणे कुठे जाते, वर्तुळाकार चकतीच्या त्रिज्येला लंब असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने जाते. नाणे फेकले जाण्याच्या क्षणी ज्या स्थितीत असेल त्यानुसार ते विशिष्ट दिशेला फेकले जाईल. म्हणजे नाणे वर्तुळाकार दिशेने फिरत असताना गतीची दिशा प्रत्येक बिंदूजवळ काय होते, बदलते. कारण चकती गोल फिरणार आहे आणि त्यामुळे गतीची दिशा स्थिर राहू शकत नाही. तर प्रत्येक बिंदूपाशी गतीची दिशा बदलते. या ठिकाणी सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक अभ्यासा. या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा. काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.